पाहूयात पुढची बातमी। लव जिहादवरून आजवर बरंच राजकारण झालं। हिंदुत्ववादी संघटनांनी त्यासाठी कायदा करण्याची मागणी सुद्धा केली आहे। काही भाजप शासित राज्यांमध्ये तसे कायदे सुद्धा झाले। धार्मिक ध्रुवीकरणासाठी असे दावे करण्यात येत असल्याचा आरोपही झाला। पण लव जिहादची तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणं झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आणि हा दावा करणारे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळेच हे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे। कोल्हापूरमधल्या कण्हेरी मठामध्ये बोलत असताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। काय म्हटलंय त्यांनी बघूया। जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे, ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे। पण आज पाहतोय 1 लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत, 1 लाखापेक्षा जास्त, की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं। एखाद्या ठिकाणी 2 धर्मातल्या लोकांचं लग्न झालं, त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे। पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं। अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाहीयेत, हे ठरवून करतायत। हे षडयंत्र आहे, हे लव जिहाद आहे, की ज्याच्या माध्यमातून आमच्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी नासवण्याचं फसवण्याचं काम चाललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।